मंडळी, मी धोंडप्पा नंदे आपलं मनापासून स्वागत आहे. पुण्यात अक्कलकोट रहिवासी मंडळातर्फे व बसवेश्वर मंडळातर्फे वेळ अमावस्या कार्यक्रम सुरू आहे. अनेक अक्कलकोट तालुक्यातील असंख्य लोक त्या जेवणाचा आस्वाद घेत आहेत. तुम्ही पाहू शकताय, कडब आहे, भजी आहे आणि कडक भाकऱ्या आहेत आणि शेंगा चटणी आहे. सगळं इथं आपल्याला मिळेल. तुम्हाला असंख्य लोक जेवण करायला येत आहेत. आयोजक आपले आहेत, मंडळ साहेब आहेत तिथं आणि सगळं टीम आहे त्यांची आणि असंख्य लोक आहेत तिथं. अक्कलकोट तालुक्यात सोलापूरची जी लोक आहेत ते जेवायला तुम्हाला इथं मिळतील. तुम्हाला जवळजवळ सकाळपासून जवळजवळ 2000 लोकांची चालू आहे. अनेक मित्रमंडळी इथं दरवर्षी येतात ते आणि आपण बघू शकता अक्कलकोट तालुक्यातील अनेक लोक पुण्यात जे कामानिमित्त आहेत ते जेवणासाठी सहपरिवार येत आहेत. जेवणाचं गावरान पद्धतीने आपलं जेवण चालू आहे. इथं आपण पाहू शकताय अनेक लोक इथं आहेत. तिथं अनेक लोक परिवारासहित जेवण करायला इथं आलेले आहेत. जेवणाचा आस्वाद घ्यायचा येत आहे. अनेक मंडळी इथं तुम्हाला दिसतील. तुम्हाला महिला संपूर्ण परिवार इथं जेवणासाठी आलेला आहे. महिला संख्येने नियोजन पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासून इथं जेवण सुरू आहे, जेवण चालू आहे. वेळ अमावस्या स्नेहभोजन कार्यक्रम मार्केटमधील जे बसवेश्वर मित्रमंडळ अक्कलकोट तालुका रहिवासी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम दरवर्षी चालू असतो. आपणही पाहू शकता अनेक लोक इथं येतात, जेवणाचा आस्वाद घेतात आणि जेवण एकदम अप्रतिम. आपले मित्रमंडळ आहेत इथं. आमचे काही मित्रमंडळ इथं असलेले आहेत. त्याला आपण विचारूया कसं जेवण केलं आपण. हो केलं. कसं वाटलं तुम्हाला जेवण? नियोजन एकदम छान केलं होतं. आपल्या अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांनी पुण्यामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी जे वेळ अमावस्येनिमित्त जे जेवण केलं होतं, म्हणजे जो कार्यक्रम ठेवला होता तो एकदम सुंदर झाला आणि अप्रतिम खूपच म्हणजे कौतुकास्पद कार्य आहे. खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या अक्कलकोटचे आमदार माननीय संजयदादा काकाजी, आमचे माजी सभापती माननीय सच्चारचे गायकवाड, आपल्या तालुका अध्यक्ष श्री बुवाजी, आमचे सगळे अक्कलकोट निवासी मित्रमंडळ सर्व मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व आमचे माता भगिनी आणि बंधू पत्रकार, तुम्ही दरवर्षी खरं म्हणजे मला आनंद आहे. 2004 बरोबर ज्यावेळी मी पुण्यामध्ये आलो होतो त्यावेळी तुम्ही सगळे मला संकेतापासून भेटायला येण्यास आले. मला असंच इकडं जाऊ तिकडं जाऊ असं करत तीन दिवस सकाळी 9 वाजता आपण एक फिरत होतो, पण भेटायचं काय संशय मग आम्ही तुम्हाला ठरवलं किंवा आपले लोक आपल्या भागातले एवढं लोक येऊन राहतात, मला सगळ्यांना कुठेतरी एकत्र करावं लागतं. निदान एकमेकाला माहिती असायला किंवा आपण कुठून राहतात कोण नाही, काही कार्यक्रम असेल, छोटं काम असतील, इतर काही काम असतील, त्यानिमित्ताने सगळे लोक एकत्र येतील. जे काही कार्यक्रम असतील, समारंभ असतील, काही इतर कामं असतील ते एकत्र करतील. या भावनेने पण केलं, व्हिडिओ पण केलं. तेव्हापासून एक दिवसाची कोण आहे वाढत चालू आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोट मित्रमंडळी बसवेश्वर मित्रमंडळ आयोजित आजच्या या पुणे शहरात संपूर्ण अक्कलकोट तालुक्यात असतील, आपल्या जवळच्या तालुक्यात असतील, तर अक्कलकोट तालुक्यातील सगळ्या युवकांनी सगळ्या कुटुंबाला एकत्रित होऊन हा वेळामावस्याचा जो सण साजरा होतो. खरोखर वेळ अमावस्या या आपल्या सगळ्यांच्या जेवायला विषय गावामध्ये ज्या दिवशी
आणि असा हा सण पुण्यात आल्यामुळं आपल्याला आपल्या शेतावर करता येत नाही म्हणून आपण सगळ्यांनी मिळून सहकार्य केलं. अशा या सणाच्या कार्यक्रमापर्यंत उपस्थित पुण्याचे आमदार राजकीय काही असलं तुमच्या वेळी या वेळेला मीच तुम्हाला फोन करू. लहानाने मोठ्याला फोन करायचं मीच नेत्यासाहेबांना फोन करू. मला पाणी आवडलं तेव्हा बोलतो आणि मी पाणी आवडलं की नेत्यासाहेबांना फोन करून साहेब आपण मागच्या वेळेस पुढच्या वेळेस दोघं येते शेवटी नमस्कार मंडळी. अजूनही 4:30 वाजलेत, अजूनही जेवण सुरू आहे. जवळजवळ 4-5 हजार लोक जेवण केलेले आहे. हुग्गी कुठे बघा, हुग्गी अतिशय हुग्गी खाली झालेला आहे. हुग्गी माझं आवडतं खाद्य हुग्गी आहे आणि इथं मोठ्या संख्येने लोक आहेत. इथं सगळ्या बघा अजूनही जवळजवळ 4-5 हजार लोकांनी जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे. आपण पाहू शकताय 4-5 हजार लोक या हुग्गीचा आस्वाद घेतलेला आहे. हिरका सर दादा 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 हो दादा इकडे बघा. इनका सर थोडं मागे जाऊन नंतर साहेब थोडं मागे जाऊ दे. अजून थोडं मागा सरका थोडं मागे सरका की थोडं मागे सरका हो की अजून मागो जाऊन दे. असंच थांबा सुरेश